नमस्कार, मी ओंकार कालिदास पार्टे. निबंध या विषयाबद्दलचं हे लेक्चर आहे. मुळात MPSCने पहिल्यांदा जो पेपर घेतला आहे एसेचा तो कसा आहे, म्हणजे एक म्हण आहे मराठीमध्ये, शीतावरून आपण भाताची परीक्षा करतो. त्या अनुषंगाने MPSCच्या पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह एक्झामचं पुढचं स्टेटस कसं असणार आहे, पुढचा प्रवास कसा असणार आहे, हे MPSCने एका एक्झाममधून दाखवून दिले. ते म्हणजे या एसेच्या पेपरवरून की भविष्य किती वेगळं असू शकतं आणि डिस्क्रिप्टिव्ह जाण्याचा मार्ग किती वेगळा असेल MPSCचा. अर्थात त्याआधी मी तुम्हाला पेपर ओपन करून दाखवतो. आता MPSCचा हा पेपर आहे काल झालेला. जर तुम्ही विषय बघाल MPSCचे तर एक जाणवतं की जो जुना पॅटर्न होता MPSCचा, खूप स्ट्रेट फॉरवर्ड आणि छोटे टॉपिक्स असणारा, त्याच्यापासून पूर्णपणे विभक्त होऊन MPSCने जो 2014, 15, 16, 17, 18चे जी UPSCच्या एसेची धाटणी होती त्या स्वरूपाचा एसेचा पेपर काढलेला दिसून येतो. आता हे सगळं करताना मात्र MPSCने स्वतःच्या रूट्सला सुद्धा विसरलेले नाही आहे. तिने त्याच्या प्रॉपर थीमसुद्धा तशाच कॅरी केलेल्या दिसतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, आपण काय करूया, MPSCचे जुने पहिले एसे पाहूया, त्यांचे थीम्स काय होत्या पाहूया, आणि त्यानंतर MPSCने आत्ता विचारलेल्या एसेच्या टॉपिक्सवरून तुम्हाला अंदाज येईल की MPSCने जुन्या गोष्टींना कसं कॅरी केलं आहे. ठीक आहे. आयोगाचे यापूर्वीचे निबंध तुम्ही बघा, खूप स्ट्रेट फॉरवर्ड असायचे, पण त्याचा आपल्याला थोडक्यात अर्थ बघायचा आहे. हरित ऊर्जा म्हणजे एन्व्हायरमेंट सेंट्रिक क्वेश्चन्स असायचे. आता याच्यामध्ये मी सिलेक्टिव्ह वाचतो कारण आपल्यासाठी आज जे इम्पॉर्टंट आहे त्याच एसेवर मी फोकस देणार आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी, दॅट मीन्स एज्युकेशनवर क्वेश्चन असायचे. डिजिटलायझेशन अँड ह्युमन लाईफ म्हणजे माणूस आणि तंत्रज्ञान या अनुषंगाने, किंवा अगेन सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ म्हणजे परत पर्यावरणाकडे गेलेला दिसून येतो विषय तुमचा. त्यासोबतच तुम्हाला दिसतं की करप्शन म्हणजेच हा थोडासा गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स त्याकडे झुकलेला आहे. ज्यांनी इथिक्स वाचले त्यांना माहिती आहे करप्शन, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी म्हणजे उत्तरदायित्व वगैरे हे गोष्टी किती महत्त्वाच्या असतात एक सुशासन चालवण्यासाठी. तर त्या अनुषंगाने हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. त्यासोबतच बघा, स्त्री भ्रूण हत्या म्हणजे वुमन किंवा वुमन एम्पॉवरमेंट या पॉईंटकडे गेलेला दिसतो. शेतकरी, ॲग्रिकल्चर, त्याचं मनोगत किंवा शेतीच्या संबंधित इतर काही मुद्दे आहेत त्याच्याशी संबंधित हा एसे आहे. त्यासोबतच यूथ म्हणजेच युवक आणि युवकांचे प्रश्न, युवकांचे विचार, युवकांची दिशा ह्या MPSCच्या प्रमुख थीम्स राहिलेल्या आहेत आत्तापर्यंतच्या एसेच्या. आता MPSCने काय केलं, याच थीम्सला कॅरी करत त्यांचे जे 8 विषय आहेत कुठेतरी याच थीमभोवती फिरताना दिसतात. उदाहरणार्थ हवामान बदल म्हणजेच पर्यावरण आणि शेती या संबंधित एक प्रश्न आलेला दिसतो. त्यासोबतच नॉलेज म्हणजे शिक्षण आणि कंपॅशन म्हणजे इथिक्स त्यांनी थोडंसं आणलेलं दिसतं. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड डेव्हलपमेंट याच्याबद्दल मी बोलणारच आहे. अगेन एन्व्हायरमेंट आलेला दिसतो. टेक्नॉलॉजी, मी तुम्हाला मगाशी जो विषय वाचून दाखवला होता डिजिटलायझेशन अँड ह्युमन लाईफ, सेम टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड त्यांनी एक छान कोड बनवला आहे आणि त्याच्यावर तो क्वेश्चन आलेला दिसून येतो. इकडे पण युवक, यूथ टुडे म्हणजे आजच्या युवकांच्या अनुषंगाने प्रश्न विचारलाय. सो सेम तीच जुनी थीम MPSCने कॅरी केली. रिलिजनवर एक क्वेश्चन आहे, याच्याबद्दल मी वेगळ्याच याने डिस्कस करेन. ई गव्हर्नन्सवर आहे, मी मगाशी जसं म्हटलं तुम्हाला गव्हर्नन्ससाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याच्यावर. आणि सगळ्यात महत्त्वाची थीम म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे कालच्या पेपरमध्ये जो सर्वाधिक एसे जर कुणी लिहिला असेल विद्यार्थ्यांनी तो हा लिहिला आहे पहिलाच एसे. आता आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली होती डिस्क्रिप्टिव्हला शिकवायला MPSCच्या हिशोबाने, तर आम्ही एक लिस्ट दिली होती मुलांना शेवटच्या दिवसाच्या आधी की काय प्रेडिक्टेबल टॉपिक्स असू शकतात एसेसाठी. सो एसे टॉपिकची एक लिस्ट आम्ही जी दिली होती त्याच्यावरून पण तुम्हाला कळेल की याच थीम्सवर बेस आम्ही पण काही गोष्टी बनवल्या होत्या. जसं की तुम्हाला दिसेल क्लायमेट चेंज आमची सुद्धा एक थीम होती, याच्यावरच MPSCने क्वेश्चन विचारला आहे. अगेन वुमन एम्पॉवरमेंट याच्यावर क्वेश्चन विचारलेला दिसतो. त्यानंतर येस, मोरल व्हॅल्यूज फेडिंग इन द एज ऑफ ॲम्बिशन म्हणजे ह्या महत्त्वाकांक्षाच्या आयुष्यामध्ये की काही नैतिक मूल्ये विसरली जात आहेत का. जो युवकांचा एसे आहे महत्त्वाकांक्षा किंवा युवकांच्या चिंतेच्या रिलेटेड, त्या एसेचा जो मूळ आम्ही गाभा ठेवला होता तो हा ठेवला होता, इथून आला होता. त्यानंतर तुम्हाला दिसेल होलिस्टिक एज्युकेशन. अगेन एज्युकेशन फक्त डिग्रीपुरतं मर्यादित आहे का, म्हणजे तो जो मोरल एज्युकेशन किंवा मोरल इथिक्सच्या रिलेटेड बनवलेला एसेचा टॉपिक आहे तो याच्यातून रिफ्लेक्ट झालेला दिसतो. त्याच्यासोबत तुम्ही बघा, येस, पॉलिटिक्सवर आम्ही गेलो होतो पण डेमोक्रेसीच्या रिलेटेड जसं की फ्री आणि फेअर इलेक्शन आम्ही थोडा स्पेसिफिक टॉपिक ठेवला होता. MPSCनं थोडा विचारताना तो डायव्हर्सिफाय केला, ई गव्हर्नन्स, पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स अशा टर्मिनॉलॉजीकडे नेला आहे. त्यानंतर हा एक टॉपिक आहे बघा, रिलिजियस इंटॉलरन्स.
ज्यावेळेस MPSCने क्वेश्चन विचारताना स्पिरिच्युअलिटीकडे गेलेलं दिसतं, रिलिजनकडे गेलेलं दिसतं. हा टॉपिकसुद्धा आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केला होता. आता एक्झॅक्ट कुठला टॉपिक रिप्लिकेट होतो का कुठल्या इन्स्टिट्यूशनचा, तर कधीच नाही. पण एक आयडिया जी असते की MPSC काय करू शकते, आणि MPSCच्या ह्या PYQच्याच बेसिसवर आम्ही हे टॉपिक्स बनवले होते, आणि ती आयडिया कुठेतरी मॅच झाल्याचं समाधान आम्हाला आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिलं MPSCचं लेक्चर केलं होतं आमचं, जे ऋषिकेश सर आणि मी घेतलं होतं, एसेचं लेक्चर झालं होतं आमचं, या ओपन सेशनमध्ये आम्ही जो पहिला एसेची टेस्ट दिली होती तिचंच नाव होतं वुमन एम्पॉवरमेंट. सो वुमन एम्पॉवरमेंटची थीम आम्ही धरून चाललोच होतो, आणि त्याच अनुषंगाने MPSCने सुद्धा क्वेश्चन विचारला. म्हणजे खूप बऱ्यापैकी गोष्टी रिप्लिकेट झालेल्या आहेत, बऱ्यापैकी मुलांना फायदा झाला आहे. आणि जो पॅटर्न आम्ही डोक्यात ठेवून चाललो होतो की जर 1200 वर्ड्स लिहायचे तर 1200 वर्डसाठी फक्त सरळ सरळ जे सुरुवातीचे टॉपिक्स असायचे MPSCचे तसे देऊन चालणार नाही, थोडासा UPSCचा टच द्यावा लागेल. आणि तोच टच MPSCने सुद्धा दिलेला दिसतो. MPSCने सुद्धा स्ट्रेट फॉरवर्ड टॉपिक्स विचारले नाहीत, शॅलो टॉपिक विचारले नाहीत. त्यांना माहिती आहे मुलांना 1200 वर्ड लिहायच्यात. त्याच्यामुळे MPSCने ना पूर्ण फिलॉसॉफिकल, ठीक आहे, ना पूर्ण तत्त्वज्ञानासारखे क्वेश्चन्स विचारलेत, ना पूर्णपणे GS सारखे विचारलेत. त्यांनी एक थोडासा ब्लेंड ठेवला आहे. अर्थात थोडासा GSकडे झुकतो, मला मान्य आहे. पण जर UPSCच्या तुलनेत बघितलं, UPSC थोडं फिलॉसॉफी जास्त विचारते. MPSCने प्रयत्न खूप छान केलेला आहे. म्हणजे इतर स्टेट PCSचा विचार करता MPSC नक्कीच त्यांनी त्यांचं पहिलं जो पाऊल आहे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाममधलं ते खूप सावध आणि खूप कॉन्शियसली आणि खूप विचारपूर्वक ठेवलेलं दिसतं. कारण एक्झामिनरला मार्क देताना फक्त सुंदर हस्ताक्षर असणं किंवा एसेच्या टॉपिकवरचं इन्फॉर्मेशन असणं या बेसिसवर मार्क देता येणार नाहीत. एसेचं अंडरस्टँडिंग होणं, टॉपिक खूप व्यवस्थित ॲनालिटिकली मांडता येणं किती गरजेचं आहे हे सुद्धा दाखवून दिले. कारण तशा दर्जाचं टॉपिक्स विचारलेले दिसतात आपल्याला. आता त्यातला पहिला जो टॉपिक आहे, स्त्रियांच्या समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे, या रिलेटेड क्वेश्चन आहे. आता बघा, या टॉपिक्सला जाताना मला सगळ्यात पहिलं जर काय आठवतं ना, द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक आहे. बघा, तुम्ही ऐकलंय का? सेकंड सेक्स नावाचं पुस्तक आहे, सायमन दी बोअर यांचं. म्हणजे त्यांचा अर्थ असा होता की महिलांना कायम दुसरं हे म्हणून पाहिलं, दुसरं स्थान म्हणून पाहिलं गेलं आहे, किंवा दुसऱ्या लेवलचं दर्जाचं व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. आणि हे कसं पाहिलं जातं याच्याबद्दल एक ते पुस्तक आहे, सायमन दी बोअर या थिंकरचं. मला पहिल्यांदा ज्यावेळेस मी हा एसेच टॉपिक वाचला, मला यांचंच नाव आठवलं. सो असे खूप सारे थिंकर्स तुम्ही यूज करू शकता. इंट्रोमध्ये यूज करा, किंवा तुम्ही एखादी पोएम यूज करू शकता. अगदी बहिणाबाई चौधरींच्या खूप साऱ्या कविता आहेत इंट्रोमध्ये, त्या टाकू शकता. इंग्लिशमध्ये खूप साऱ्या कविता आहेत ज्या वुमन एम्पॉवरमेंट किंवा सेल्फ रिअलायझेशनकडे जास्त जातात, की महिलांनी स्वतःचं आकलन कसं केलं पाहिजे त्याच्याबद्दल आहे. काही स्टोरी पण, अनेक्डोट पण यूज करू शकता. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, आता म्हणजे मी अशी स्टोरी पण लिहू शकतो की सुरुवात करताना मला असं वाटलं की एखाद दिवशी मी TV बघत होतो, सहजच TV वर एक स्पोर्ट लागला होता, आणि जुन्या कोणाची तरी खूप मोठा बॉक्सर होता इंटरनॅशनल, त्याची बॉक्सिंगची कॉम्पिटिशन मी बघत होतो. आणि 2 मिनटं मला असं झालं, अरे आपण हे तर खूप इंटरनॅशनल लेवलचं बघतोय, आपल्याकडे असं कोण आहे का बॉक्सर? आणि बॉक्सर म्हटल्यानंतर मला सगळ्यात पहिलं नाव आठवलं ते म्हणजे मेरी कॉम यांचं. ठीक आहे, मला कुठल्याही पुरुष बॉक्सरचं नाव आठवलं नाही, पण यांचं नाव आठवलं सगळ्यात आधी. हे काय दाखवतं, आणि हे मला वाटतं भारतातल्या जवळपास सगळ्यांसोबत हाच प्रसंग होत असेल की बॉक्सर म्हटल्यानंतर हे नाव पटकन येतं. मला 4 पुरुष बॉक्सरची नावं सांगणं तुम्हाला खूप अवघड आहे, किंवा एकाही सांगणं कदाचित मला अवघड जाईल. पण मला फिमेलवालं पहिलं आठवतं ते म्हणजे मेरी कॉम. कारण बॉक्सिंगमध्ये त्यांनी त्यांचं एक वेगळी वाट गवसली, किंवा त्यांना त्याच्यामध्ये यश आलं. आता हे काय दाखवतं की यांनी त्यांची मानसिकता बदलली खेळाकडे बघण्याची, किंवा पुरुषप्रधान खेळाकडे बघण्याची मानसिकता बदलली. परिणामी काय झालं, त्यांचं स्थान हे दुय्यम राहिलं नाही. मला फर्स्ट बॉक्सर जरी तुम्ही विचारला भारताचा, तरी मला मेरी कॉमच सांगता येतं. हे झालं की तुमचं दुय्यम स्थान न होता ते इक्वल स्थान साध्य झालं, ते पण स्वतःच्या कौशल्याच्या जीवा. अशा स्वरूपाची काहीतरी मी स्टोरी बनवेल. ठीक आहे, ॲनेक्डोट वेगवेगळे असू शकतात, तुम्ही कदाचित वेगळ्या पद्धतीने याला पाहू शकता, वेगळ्या पद्धतीची स्टोरी देऊन सांगू शकता. असं काही नाही आहे की कुठल्या फिमेलची स्टोरी देऊ शकता, दुसरं कोणतं तरी एक्झाम्पल, दुसरं कोणतं तरी कोट, कविता, अशा खूप साऱ्या पद्धतीने आपण करता येतं. मी जस्ट फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून यांचं नाव घेतलं. ठीक आहे, आता मला काय करावं लागेल, हे झालं, हे तुमचा इंट्रोचा भाग झाला, किंवा इंट्रोचा सुरुवातीचा पार्ट संपला.
आता मला याच्यातले जे छोटे छोटे भाग आहेत ना त्याला ब्रेक करून सांगणे. उदाहरणार्थ स्त्रियांच्या समाजातील दुय्यम स्थान काय असतं ते, आणि त्यासाठी त्यांची मानसिकता बदलणं काय असतं, ह्या 2 गोष्टी मला सांगायच्या. तर मी पहिलं काय करेल, त्यांचं दुय्यम स्थान म्हणजे काय आणि ते कशामुळे निर्माण झालंय हे स्पष्ट करेल. आता उदाहरणार्थ भारतामध्ये काय आहे कंडिशन, दुय्यम स्थान का निर्माण होतं, एक तर पॅट्रियार्की म्हणजेच पितृसत्ताक परंपरा, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे आपल्याकडे दुय्यम स्थान निर्माण झालेलं आहे. त्याच्यानंतर संधी, काही क्षेत्रांमध्ये महिलांना संधीच उपलब्ध नाही. उदाहरणार्थ सैन्य दलामध्ये काही वर्षांपूर्वी एका ठराविक पदाच्या वरती महिलांना जाता येत नव्हतं. हे काय झालं, आपण अपॉर्च्युनिटी कमी केली ना. एक ग्लास सिलिंग नावाची कन्सेप्ट आहे बघा, तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकली असेल GS मध्ये वगैरे. ग्लास सिलिंग म्हणजे एका विशिष्ट पदाच्या वरचं पद महिलांना कधी दिलं जात नाही. मग मला त्या गोष्टीला पण संधीमध्ये हे करायला महत्त्वाचं वाटतंय. अजून काय अशा छोट्या छोट्या गोष्टी असतील की ज्याच्यामधून आपण सांगू की महिलांचं स्थान कसं दुय्यम आहे, मग ते धर्मग्रंथांद्वारे कसं दुय्यम झालेलं आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी सांगता येतील. आता दुसरी गोष्ट मानसिकता, इथेच मी घेतो वाटलं तर. मानसिकता बदलणे म्हणजे काय, किंवा अस्तित्वात असलेली मानसिकता कशा स्वरूपाची. आता इथे एक खूप ट्रिकी वर्ड MPSCने यूज केला आहे, त्यांची मानसिकता. आता त्यांची म्हणजे ना, सर्वप्रथम तर अर्थात स्त्रियांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. म्हणजे स्त्रियांनी स्वतःची मानसिकता बदलली तर त्या बदल घडवू शकतात. दुसरी पुरुषांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आणि तिसरी म्हणजे समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्व मानसिकता जोपर्यंत बदलत नाही आपण, तोपर्यंत स्त्रियांचं दुय्यम स्थान नाहीसं होऊ शकत नाही. आता याच्यामध्ये एक दुसरा ट्रिकी पार्ट असा आहे की MPSCनं असं कुठेच म्हटलं नाही की केवळ मानसिकता बदलल्यामुळे दुय्यम स्थान बदलू शकतं. याचा अर्थ काय होतो की फक्त मानसिकता बदलून उपयोग नाही. मानसिकतेपेक्षा इतर अनेक असे मुद्दे आहेत की जे बदलल्याशिवाय किंवा ज्या स्ट्रक्चरल चेंजेसचा आपण उपयोग केल्याशिवाय, काही संस्थात्मक किंवा संरचनात्मक बदल भारतीय समाजामध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा भारतीय राजकीय यंत्रणेद्वारे होत नाहीत, तोपर्यंत महिलांची स्थिती सुधारू शकत नाही. त्यामुळे भरपूर अशा डायमेन्शन्समधला हा एक डायमेन्शन आहे ज्याला आपण म्हणतो की मानसिकता बदलणं आवश्यक आहे. ठीक आहे. सो मानसिकता बदलणं, मानसिकता कशामधून निर्माण होते मानसिकता. उदाहरणार्थ पिंक कॉलरायझेशन ऐकलाय शब्द तुम्ही. पिंक कॉलरायझेशन काय दाखवतं, महिला अशा क्षेत्रांमध्ये जास्त इन्व्हॉल्व असतात ज्या सेवा क्षेत्राचा भाग आहेत आणि महिला केंद्रित आहेत. उदाहरणार्थ नर्सिंग आहे, शिक्षिका आहेत बघा तुम्ही, ह्याच्यामध्ये जास्त दिसतील. किंवा डे केअर सेंटर्स आहेत, याच्यामध्ये महिलांचा प्रभाव जास्त आहे आणि महिला सुरक्षित क्षेत्र म्हणून याला बघितलं जातं. त्यापेक्षा मग अशा क्षेत्रांमध्ये तुम्हाला महिला कमी दिसतील, जसं की वेल्डिंग व्यवसाय आहे किंवा एखादा असा ज्याच्यामध्ये मस्क्युलाइन कॅरेक्टर जास्त इन्व्हॉल्व आहे, म्हणजे शारीरिक कौशल्य किंवा शारीरिक कष्ट जास्त आहेत, अशा क्षेत्रांमध्ये महिलांचं प्रमाण कमी असतं किंवा त्याला रिस्की मानलं जातं थोडंसं. म्हणजे नाईट शिफ्टला जाण्याचं प्रमाण पण महिलांचं कमी असतं पुरुषांच्या तुलनेमध्ये. मग या सगळ्या अनुषंगाने काय, मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आणि ती मानसिकता पहिली स्त्रियांची बदलणं गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या पोटेन्शियलला रिअलाईज करा, तुम्ही तुमच्या क्षमतांना ओळखा, हे पहिलं याच्यातून त्यांना सांगायचं होतं. मग आता तुम्ही याच्यामध्ये खूप सारी उदाहरणं घेऊ शकता की कोणी बाबा ज्यांनी कोणी स्वतःच्या पोटेन्शियलला ओळखलं त्यांनी कसा आयुष्यामध्ये बदल केला. उदाहरणार्थ सिंधुताई सपकाळ असतील. सिंधुताई सपकाळांना काय जाणवलं की अरे मी ठीक आहे, मला माझ्या नवऱ्याने सोडलं आहे किंवा मला माझ्या सासरच्यांनी त्रास दिला आहे वगैरे वगैरे वगैरे, पण मी जर आज उभी राहिली, म्हणजे मी माझी स्वतःची मानसिकता थोडीशी स्ट्रॉंग केली, बदलली, की मला स्वतःला वल्नरेबल न समजता मला पोशिंदा या भूमिकेमध्ये स्वतःला जर मी पाहिलं तर मी खूप जणांचं सार्थक करू शकते आयुष्य. मग झाली ना ती अनाथांची माई. मग ते स्थान दुय्यम आहे का, नाही आहे दुय्यम, ते सर्वोच्च स्थान आहे ना. किंवा गुंगी गुडिया म्हणून पंतप्रधान इंदिरा गांधी यांना संबोधलं गेलं होतं. त्यांनी जर स्वतःला दुय्यम समजलं असतं राजकारणामध्ये, स्वतःची मानसिकता थोडी कन्झर्वेटिव्ह ठेवली असती, तर त्या कधीच भारताच्या सर्वात पहिल्या पंतप्रधान किंबहुना मी म्हणेल सर्वात प्रभावशाली पंतप्रधान झाल्याच नसत्या. सो दुय्यम स्थान बदलणं किंवा न बदलणं हे सर्वात पहिलं जर कोणाच्या हातात असेल तर स्वतः महिलेच्या हातात आहे किंवा महिलांच्या हातात आहे सामूहिक स्वरूपामध्ये. कारण मी ज्यावेळेस हा विषय वाचतो त्यावेळेस मला हे पण जाणवतं की मानसिकता कोणाची खराब असते. तुम्ही माहेरची साडी नावाचा एक पिक्चर बघितला असेल बघा. ह्या पिक्चरमध्ये काय दाखवले की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं कसं
शोषण करते किंवा तिला त्रास कसा देते, तिला टॉर्चर कसं करते आणि तिला एका अशा वळणावर आणून ठेवते की तिचं आयुष्य पूर्ण हे होतं, नरक होतं. आणि ही सगळी सुरुवात कुठून होते? मानसिकता. मग ते सन मेटा प्रेफरन्स असेल, म्हणजे पुरुष अपत्य असावं हा अट्टाहास असणं असेल, किंवा वंशाचा दिवा ज्याला आपण म्हणतो, जे सिंड्रोम्स आहेत, किंवा सोशलायझेशनमधला फरक आहे, सामाजिकीकरणामधला. म्हणजे समाजशास्त्रामध्ये एक थिंकर आहे पार्सन्स, ते काय म्हणतात की मुलं आणि मुली यांचं जे वाढवण्याचं वय असतं किंवा त्यांचं जे पालनपोषण करण्याचा काळ असतो, त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक आपण आहे ना मुलांना एका वेगळ्या पद्धतीने वाढवतो आणि मुलींना वेगळ्या पद्धतीने वाढवतो. उदाहरणार्थ खेळण्यांचे प्रकार, मुलींना भातुकलीचा खेळ दिला जातो, मुलांना ट्रक, गाडी किंवा क्रिकेट अशा खेळांकडे जास्त ढकललं जातं. हे सुद्धा काय दाखवतं की सोशलायझेशन थ्रू आपण मानसिकता निर्माण करतो आणि ती मानसिकता जोपर्यंत आपण नष्ट करत नाही तोपर्यंत समाजातलं दुय्यम स्थान हटणार नाही. आता एक प्रश्न हा पण राहतो की दुय्यम स्थान का नष्ट करायचं आहे, म्हणजे हा पण प्रश्न मी वाटेल घेईलच. दुय्यम स्थान का नष्ट करायचं आहे? ठीक आहे, आता पहिला मुद्दा लक्षात घ्या. दुय्यम स्थान जर नष्ट झालं, याच्याबद्दल इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सांगते, जर स्त्रियांना पुरुषांइतकं सामील करून घेता आलं, म्हणजे याच्यामध्ये रोजगारामध्ये किंवा लेबर फोर्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे श्रम बाजार व्यवस्थेमध्ये जर स्त्रियांना पुरुषांइतकं स्थान मिळालं तर संपूर्ण जगाची 25% अर्थव्यवस्था, म्हणजे अराउंड काहीतरी $5.8 ट्रिलियन अशी संख्या आहे, ती एवढी मोठा चेंज होऊ शकतो अर्थव्यवस्थेमध्ये. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे महिलांना सामील करून घेणं. मग पहिलं मला हे सांगायचं आहे. दुसरी गोष्ट काय असेल? निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी वाढेल. म्हणजे ते जे वाक्य आपण वापरतो ना की एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंबाला पुढे घेऊन जाते, त्या अनुषंगाने बघा. मी असं म्हणत नाही की मी जे वाक्य वापरतोय किंवा मी जे साधे सोपे शब्द वापरतोय तेच तुम्ही वापरायला पाहिजेत. तुम्ही तुमची भाषा चांगली ठेवा, इंग्रजीमध्ये लिहिताय तर इंग्रजी एक्झाम्पल चांगले ठेवा, इंटरनॅशनल एक्झाम्पल द्या, जसं की ग्रेटा थनबर्ग सारखे एक्झाम्पल द्या की इंटरनॅशनल लेवलला कोण आहे फिमेल्समध्ये जे लीड करते. ठीक आहे, ॲक्ट्रेसची नावं घेऊ शकता, ॲक्ट्रेसची नावं घेऊ शकता की ज्यांनी फिमेल्सला लीड केलं आहे किंवा इक्वल प्रपोर्शनमध्ये आणून ठेवलं आहे. सो या अनुषंगाने सांगा, ना की कमोडिफिकेशन जे झालेलं आहे महिलांचं, वस्तुकीकरण, त्या अनुषंगाने नका बघा. किंवा हाऊसवाईफायझेशन ज्याला आपण म्हणतो की महिलांचं गृहिणीकरण झालेलं दिसतं आत्ताचं, त्या अनुषंगाने बघू नका. त्याला त्यातून बाहेर काढायच्या अनुषंगाने तुम्ही जास्त मुद्दे द्या तर तुमचा एसे अजून थोडासा चांगला होईल. आता याला फ्लिप साईडमध्ये मी तुम्हाला पहिलंही म्हटलं होतं की ही वन ऑफ द एक डायमेन्शन आहे मानसिकता बदलणं. मग इतर काय डायमेन्शन असू शकतात? मग तुम्ही ते पण एक मुद्दा याच्यामध्ये मेन्शन करू शकता की मानसिकतेव्यतिरिक्त, ठीक आहे, मग याच्यामध्ये काय येऊ शकतं? समजा डायमेन्शन्स असे लक्षात ठेवा. पॉलिटिकल, जसं की गव्हर्नमेंटने जोपर्यंत लॉज आणि हे करत नाही, गव्हर्नमेंट काही इनिशिएटिव्ह घेत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. उदाहरणार्थ स्त्रीवंदना असेल किंवा स्त्रीशक्ती विधेयक आहे, किंवा काही कायदे आहेत, काही बलात्काराच्या रिलेटेड काही लॉज असतील किंवा काही आर्टिकल्स असतील की जसं की फाशीची शिक्षा आहे बलात्काराला दिल्ली वगैरे. सो हे कामं कोण करतं? हे गव्हर्नमेंट करतं. याने एक इक्वॅलिटी आपण चान्स घेऊ शकतो. दुसरं काय असू शकतं? स्ट्रक्चरल चेंजेस. उदाहरणार्थ आता आपण एक पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये आहोत, तर पितृसत्ता व्यवस्था म्हणजे पितृसत्ताक स्ट्रक्चर आहे इंडियामध्ये. सो या स्ट्रक्चरला ब्रेक करून आपल्याला कसं स्ट्रक्चर करावं लागेल? समसत्ताक. सो इक्वॅलिटी जनरेट करण्यासाठी इक्वल पॉवर डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे फॅमिलीजमध्ये. ठीक आहे, सो पॉवर डिस्ट्रीब्युशनसाठी एफर्ट्स घेतलं पाहिजे. इकॉनॉमिकल स्ट्रक्चर्समध्ये चेंजेस केले पाहिजेत. म्हणजे आपण जे पेड जॉब्स आहेत त्याच्यामध्ये इक्वल पे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत फिमेल्सला राईट्स पण मिळणार नाहीत. इक्वल ऑपॉर्च्युनिटी देणं, इक्वल पेज देणं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही मानसिकतेव्यतिरिक्तमध्ये टाकू शकता. खूप सारे पॉईंट्स येतील, आपल्याकडे वेळ कमी आहे, मला इतरही टॉपिक डिस्कस करायचे आहेत, त्याच्यामुळे मी थोडंसं फास्टमध्ये सांगतोय. मी एक्झाम्पल कमी सांगतोय, मी डायरेक्शन देतोय तुम्हाला. ओके, मी पूर्ण एसे डिस्कस करत नाही आहे, हे पण लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर कन्क्लुजनमध्ये तुम्ही असंही सांगू शकता की जोपर्यंत आपण असं नाही म्हणत आहे की इक्वॅलिटी आणायची आहे किंवा स्ट्रक्चरल गोष्टी अनइक्वल लोकांना, म्हणजे महिलांसारखे जे वल्नरेबल सेक्शन्स आहेत त्यांना जोपर्यंत इक्वल ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करणार नाही तोपर्यंत आपण त्यांना इक्वल लेवलला आणू शकत नाही. मग त्या अनुषंगाने एखादं कोट असेल तर ते टाका,
किंवा त्या अनुषंगाने तुमच्याकडे जर समजा एखादी कविता असेल तर ती कविता यूज करा एंडला, किंवा जर सायक्लिक इंट्रो कन्क्लुजन तुम्ही यूज करत असाल तर ज्या स्टोरीनं तुम्ही सुरुवात केली त्या स्टोरीवर तुम्ही एंड करू शकता. तर आता त्याच्यामध्ये कशी असते, रिस्क असते, मग स्टोरी तशा स्वरूपाची वापरावी लागते. उदाहरणार्थ आता मी मेरी कॉम यांची स्टोरी वापरली, सो मला एंड करताना मी ऑलरेडी तिथेच स्टोरी संपवलेली होती सुरुवातीलाच, सो मला एंड करताना थोडे चॅलेंजेस आहेत. सो मला त्यांना एक्सटेंड करावं लागेल की मेरी कॉमसारख्या इतर क्षेत्रातही महिला तयार व्हाव्या किंवा नेतृत्व तयार व्हावं. मग या अनुषंगाने आपण काय करायला पाहिजे, ह्या अशा स्वरूपाचं मला एखादा कन्क्लुजन करावं लागेल जे संयुक्तिक असेलच असं नाही. त्यामुळे मी म्हणेल की कोटकडे जास्त करा किंवा पोएम बेस जास्त करा. MPSCला आवडतं, मी तर म्हणेल तुम्ही अनेक्डोट यूज करायच्या आधीसुद्धा पोएम किंवा एखादा सुविचार दिला तरी चालेल, ते जास्त इम्पॉर्टंट राहील. ठीक आहे, चल आता पुढचा जो एसे आहे, शाश्वत आणि सहभागात्मक ई शासनासाठी सोशल नेटवर्किंग एक आधारस्तंभ आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगू, MPSCने इथं काय केलं माहिती आहे का, मल्टिपल टॉपिक्स यूज केलेत. ते GS2 मधला हा पूर्णपणे GS2 बेस एसे आहे. ठीक आहे, GS2 आणि थोडासा GS4 आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, त्यांनी जे जे शब्द वापरलेत खूप इम्पॉर्टंट शब्द आहेत. शाश्वत म्हणजे चिरकाळ टिकणारी लोकशाही. ठीक आहे, दुसरं आहे सहभागात्मक, पार्टिसिपेटरी. पार्टिसिपेटरी म्हणजे ज्यावेळेस लोक तुमच्या गव्हर्नमेंटच्या शासनाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेवढं तुमची ट्रान्सपरन्सी वाढते, पारदर्शकता, तेवढं तुमचं उत्तरदायित्व वाढतं, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट आपण तयार करतो. आणि दुसरी गोष्ट काय असतं की लोक सजेशन्स देऊ शकतात, लोक फीडबॅक देऊ शकतात, जे आपण म्हणतो ना ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम, तक्रार निवारण यंत्रणा वगैरे, ह्यासारख्या खूप गोष्टी सहभागात्मक याच्यामध्ये येतात. सिटीजन चार्टर वगैरे तुम्ही ऐकले असतील, ह्या सर्व गोष्टी ह्या सहभागात्मक गव्हर्नमेंटचा भाग आहेत. आता याच्यासोबतच हे शासन कसं आहे, ई शासन आहे, म्हणजे यांचा भर हा डिजिटलायझेशनकडे जास्त आहे. रेग्युलर शासनासाठी म्हणत नाही आहेत ते सहभागात्मक आणि शाश्वत, ते कशासाठी म्हणतात, ई शासनासाठी, म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेने चालणारं शासन. म्हणजे शासनाच्या सर्व सेवा, सर्व सुविधा किंवा शासनाच्या सर्व स्कीम्स तुम्हाला ऑनलाईनरित्या उपलब्ध असणं हे ई शासनाचा अविभाज्य भाग आहे. सो ई शासनामध्येच शाश्वतता आणि सहभागात्मकता वाढवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सोशल नेटवर्किंग वापरायचं आहे. सोशल नेटवर्किंगचा अर्थ काय होतो, बऱ्याच जणांना इथे प्रॉब्लेम झाला असेल. सोशल नेटवर्किंग म्हणजे आपण ज्या साईट्स यूज करतो, उदाहरणार्थ व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, हे सगळे सोशल मीडिया चॅनल्स आहेत. सो सोशल नेटवर्किंग हे आहे प्लॅटफॉर्म. ह्या प्लॅटफॉर्मवर लोकांना एकमेकांवर चर्चा करता येते. आपण थोडक्यात म्हणूया चर्चासत्र, की जिथे एकमेकांचे विचार शेअर करता येतात, एकमेकांच्या आयडिया शेअर करता येतात, एकमेकांसाठी इन्फॉर्मेशन आपल्याला देता येते किंवा प्रमोट करता येते एखादी गोष्ट. ह्या सगळ्याला आपण म्हणतो सोशल नेटवर्किंग साईट. जुना जो पार असायचा का नाही याच्यावरती एखाद्या गावामध्ये, तो जो पार असायचा त्याला सोशल नेटवर्किंग म्हणू शकतो आत्ताच्या जमान्यातली. बस समाज माध्यमं आत्ताच्या जमान्यातली याची कामं करतात, प्लॅटफॉर्मची कामं करतात, ज्याच्यामुळे आपण एक आधारस्तंभ स्वरूपात त्याला पाहू शकतो. इथे पण बघा, युनिव्हर्सल स्टेटमेंट नाही केलं MPSCने. MPSC काय म्हणते की वन ऑफ देम, एक त्यातला आधारस्तंभ आहे बाबा सोशल नेटवर्किंग. मग सोशल नेटवर्किंग काय आहे, ते कसं वापरायचं वगैरे वगैरे, त्या अनुषंगाने हा पेपर तुम्ही लिहू शकता. इथे मेटाफर पण यूज करू शकता. म्हणजे मी एकदा आठवते मला, लास्ट टाईम तुम्ही ज्यावेळेस माझ्यासोबत चर्चा करत होता त्यावेळेस मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं की समजा मला आठवतंय, मी तुम्हाला असं सांगितलं होतं की एक खेडेगाव आहे. ठीक आहे, एका खेडेगावात एक छोटासा पार आहे गावाच्या भोवती, आणि तिथं खूप सारे लोक जमा झालेले आहेत, आणि प्रत्येकाच्या घरात काय चाललेलं आहे, प्रत्येकाच्या गावात समस्या काय आहेत वगैरे वगैरे, त्या सगळ्यांवर इथं खूप छान चर्चा करतायत. ते सगळ्यांचे गोसिप्स वगैरे शेअर करतायत आणि सगळ्यांमध्ये ते इन्फॉर्मेशन वाटतायत, सगळ्यांकडून सजेशन घेत आहेत वगैरे वगैरे, आणि त्यांचं गाव चाललं आहे. सो हे जे गाव आहे ना, हे आत्ता माझ्यासाठी ग्लोबल विलेज आहे, आणि ग्लोबल विलेज तयार करणारी जी मेथडॉलॉजी आहे त्याला मी म्हणेल सोशल नेटवर्किंग. आणि ह्या सोशल नेटवर्किंग थ्रू आपल्याला काय करायचं आहे, पार्टिसिपेटरी आणि शाश्वत म्हणजे चिरकाळ टिकणारं
डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज जपणारं, सर्वांना सर्वसमावेशक असणारं, मग ते सर्वोदय आहे, अंत्योदय आहे, अशा अनेक घटकांना समाविष्ट करणारी यंत्रणा उभी करणं म्हणजे तुमचा हा एसे. शाश्वत सहभागात्मक ई शासनासाठी सोशल नेटवर्किंग एक आधारस्तंभ आहे. सो पूर्ण तुमचा अँगल असेल की यस म्हणून या टॉपिकला क्रिटिसाइज करू नका की नाही. हां, तुम्ही हे सांगू शकता की बियॉन्ड दॅट सोशल नेटवर्किंग आपल्याकडे अजून अनेक अस्पेक्ट आहेत की जे कवर करायला पाहिजेत. मग ते काय असू शकतात की उदाहरणार्थ जसं की आपल्याकडे काय आहे, सोशल नेटवर्किंग करायच्या आधी आपल्याकडे डिजिटल डिवाइड आहे. सो आपल्याकडे चॅलेंजेस पण आहेत ना, डिजिटल डिवाइड आहे. सायमल्टेनियसली आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे फेक न्यूजचं एक येतं, अलीकडे डीप फेक पण येतं ना, म्हणजे अफवा पसरवणं असेल किंवा समाज माध्यमांवर भडकवणारे भाषणं करणे असेल वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथे ॲड करू शकता. मग तुम्हाला जर तुम्ही प्रॉब्लेम सांगताय तर तुम्हाला सोल्युशन पण सांगावे लागतील ना. आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे ए आयच्याच माध्यमातून आपण ह्या गोष्टी थांबवू शकतो का, डिजिटल डिवाइड वगैरे, किंवा गावामध्ये काही कम्युनिटी सेंटर्स चालू करू शकतो का डिजिटल हे करण्यासाठी, पार्टिसिपेशनसाठी. ग्रामपंचायत लेवलला काय करू शकतो का, पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स कशी यूज करू शकतो याच्यामध्ये, अशा अँगल्सला कव्हर करा. आणि एक लक्षात घ्या, पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी म्हणजे फक्त गावातले मेल पार्टिसिपेट करणं असं नाही होत. सो फिमेल, प्रत्येक जेंडर, प्रत्येक काय म्हणू शकतो इंडिव्हिज्युअलला त्याचे राईट्स मिळाले पाहिजेत डेमोक्रेसीमध्ये. मग त्याच्यामध्ये अगदी लहान मुलांना सुद्धा त्यांचे सजेशन देता आले पाहिजेत. एज्युकेशन लेवलला पण चेंजेस झाले पाहिजेत. मग अगदी प्री प्रायमरीपासून ते ग्रॅज्युएशन लेवलपर्यंतच्या प्रत्येकाला बोलायचा अधिकार मिळाला पाहिजे. मग ना की फक्त वोटर्स, जे नॉन वोटर पॉप्युलेशन आहे त्यांचं सुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेशन असणं म्हणजे सहभागात्मक एक शाश्वत डेमोक्रेसीला आपण निर्माण करतोय. ठीक आहे, पुढे येऊ शकतं, तुम्ही धार्मिक न होताही आध्यात्मिक होऊ शकता का. स्पिरिच्युअल आणि रिलिजियस अशा दोन घटकांना विचारात घेऊन हा MPSCने क्वेश्चन विचारला आहे. मी तुम्हाला सांगेल सगळ्यात जर चांगला कुठला एसे असेल म्हणजे मला आवडलेला तर हा एसे होता. आणि हा कम्प्लिटली म्हणू शकत नाही पण एक 90% याचा टोन आहे ना फिलॉसॉफीकडे जास्त जातो. आणि हा फिलॉसॉफिकल एसे आहेच तसा. तर अशा वेळेस काय करायचं असतं, आता एक तुम्हाला सांगतो, बऱ्याच जणांना धार्मिक आणि स्पिरिच्युअल म्हणजेच आध्यात्मिक याच्यामध्ये फरक करता आला नसेल तर तो फरक काय असतो तो पण मी तुम्हाला सांगतो. त्याआधी आपण एखादा इंटरव्ह्यू घेऊ शकतो छान, की एखादा व्यक्ती हा आध्यात्मिक कसा आहे धार्मिक नसताना सुद्धा, याचं एखादं तुम्हाला इंट्रो आठवत असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. बऱ्याचदा काय असतं माहिती आहे का, तुम्ही जे काम करता याच्यामध्ये खूप रमून जाता ते सुद्धा आध्यात्मिक असतं, धार्मिक नसतं. ठीक आहे, बऱ्याच समाजसुधारकांमध्ये हा गुण दिसतो की ते पूर्णपणे धार्मिक नाही आहेत, म्हणजे रिच्युअलिस्टिक नाही आहेत, की विशिष्ट नियमांनी विशिष्ट संस्थेला जोडून असणारी कामं करणं हे धार्मिकतेचं लक्षण आहे. पण त्या संस्थागत मूल्यांच्या पलीकडे जाऊन थोडंसं स्वतःच्या आतमध्ये पाहणं, इनवर्ड लुकिंग, याला जे आध्यात्मिक आहे ना याला इनवर्ड लुकिंग म्हणतात. स्वतःचा शोध जो म्हणतो ना आपण, मग ते मेंटल पीसबद्दल बोलतो किंवा आपण मेडिटेशनबद्दल बोलतो किंवा आत्मशांती, मनशांती, स्वतःच्या हेतूंचा शोध घेणं किंवा स्वतःच्या ध्येय शोधणं, ते गवसणं, ह्या सगळ्याला आपण इनवर्ड लुकिंगमध्ये कन्सिडर करतो. आणि हे जे आहे ना धार्मिक, हे इन्स्टिट्यूशनल आहे, म्हणजे संस्थात्मक आहे. एक विशिष्ट संरचना असणारी यंत्रणा धर्मामध्ये रूपांतर होते. त्याला एक धर्मग्रंथ असतो, विशिष्ट नियम असतात, पूजा अर्चेच्या विशिष्ट पद्धती असतात आणि एक विशिष्ट देवता असते ज्याच्या आपल्याला पूजा करावी लागते. हे सगळं येतं इन्स्टिट्यूशनल वेने पाहणं, धार्मिकतेने पाहणं. आणि आध्यात्मिक असतं तुमच्या लिबर्टीवर, तुमचं देवासोबतचं कनेक्शन कसं आहे, तुम्ही देवाला कशा स्वरूपामध्ये पाहता हे ठरवणं आहे आध्यात्मिक किंवा इनवर्ड लुकिंग. मग तुम्ही बघाल बऱ्याचशा सुफी संतांमध्ये सुद्धा हिंदू रिलिजनचा हे दिसतो, आस्पेक्ट दिसतो. आणि बऱ्याचशा भक्ती मुवमेंटमध्ये सुद्धा मुस्लिम किंवा इस्लामिक कल्चरचा इम्पॅक्ट दिसतो. आणि हे दाखवतं की तुम्ही आध्यात्मिक आहात ना की धार्मिक आहात. ठीक आहे, थोडीशी चार्वाक फिलॉसॉफीकडे पण जाणारा हा टॉपिक आहे. सो थोडेसे तुम्ही ते एक्झाम्पल्स खूप सारे ॲड करू शकता. म्हणजे गौतम बुद्धांनी सुद्धा ज्यावेळेस सुरू केलं होतं तर गौतम बुद्ध हा कधी रिलिजियस नव्हता, सुरुवातीला धार्मिक नव्हता,
त्याचा शोध हा आध्यात्मिकच होता. जे आपण म्हणतो ना निर्वाणा, शोध निर्वाणाचा घ्यायला गेला होता, किंवा यांच्या बाबतीत कैवल्य ज्याला आपण म्हणतो जैनिझमच्या बाबतीत, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी अध्यात्माकडे झुकलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळेस आदि शंकराचार्यांना विचारलं होतं की तुम्ही कोण आहात, त्यावेळेस त्यांनी त्यांचं उत्तर दिलं होतं शिवोहम शिवोहम. तुम्ही ऐकलं असेल खूप जणांनी. त्यांची खूप मोठी रचना आहे, ती अष्टक म्हटलं जातं, त्याला निर्वाण षटकम म्हटलं जातं. सो ते निर्वाण षटकम जे आहे ना, ते सुद्धा आध्यात्मिक आहे, की स्वतःचा शोध. मी काहीच नाही आहे, ना मी आत्मा आहे, ना मी शरीर आहे, ना मी जिवंत आहे, ना मी मृत आहे, अशा स्वरूपामधलं त्यांनी वर्णन केलं आहे. मला कुठली जात नाही, मला कुठला धर्म नाही, मी कुठला पदार्थ नाही, म्हणजे मी काहीच नाही, ह्या स्वरूपामध्ये त्यांनी पाहिलं. त्याला इनवर्ड लुकिंग म्हणतात, स्वतःचा शोध घेणं म्हणतात. की मला काय येतं हे ज्यावेळेस समजतं, त्यावेळेस मला काय येत नाही त्याची सुद्धा जाणीव लोकांना व्हायला लागते. आणि त्या इनवर्ड लुकिंगकडे जाण्यासाठी माणसाला इगो त्यागावा लागतो, माणसाला बऱ्याचशा गोष्टी सोडाव्या लागतात, त्यावेळेस माणूस आध्यात्मिक होऊ शकतो. त्यामुळे आपण सरसकट म्हणतो की एखादा व्यक्ती आध्यात्मिक असतो. आध्यात्मिक होण्यासाठी तुम्हाला खूप जास्त त्रास घ्यावा लागतो. धार्मिक होणं सोपं आहे, रोज अगरबत्ती लावणं, रोज दिवा लावणं, हे रिच्युअल्स फॉलो करणं खूप सोपं आहे. स्वतःला शोधणं खूप अवघड आहे. आणि बऱ्याचशा धार्मिक, तुम्ही अगदी धर्मगुरूंमध्ये पण बघत असाल किंवा धार्मिक लोकांमध्ये पण बघत असाल की हा आस्पेक्ट कमी असतो. ते स्पिरिच्युअली अपलिफ्ट झालेले नसतात, ते फक्त धार्मिकदृष्ट्या बोलत असतात. मग या अनुषंगाने तुम्ही अगदी गौतम बुद्धापासूनचे इंट्रो वापरू शकता, किंवा अलीकडच्या काळातमध्ये अगदी रजनीश ओशो त्यांच्याबद्दल पण बोलू शकता तुम्ही. थोडं डिबेटेबल राहील, पण मग थोडासा सॉफ्ट कॉर्नर देऊन दुसरे एखादे आहेत. जनरली आर्टिस्ट लोक जे असतात ना, मग ते खूप मोठे मोठे चित्रकार असतील किंवा खूप मोठे एखादे वादक असेल, संगीतकार असेल वगैरे, हे जनरली आध्यात्मिक असतं. त्यांचा साऊंड येतो बघा, स्पिरिच्युअल साऊंडिंग येतं. बऱ्याच जणांच्या गाण्यांमधून एक थोडासा पीस मिळतो, शांतता मिळते. हे सगळं अध्यात्माचं वर्णन आहे, हे रिलिजियस नाही. सो मग या अनुषंगाने तुमचा हा पूर्ण एसे व्हायला हवा होता. आणि खूप छान एसे होता हा लिहिण्यासाठी. खूप चांगला फ्लो पाहिजे तुमच्याकडे. याच्यामध्ये डायमेन्शन्स असे नाही आहेत जसे तुम्ही ट्रॅडिशनली काढता ना, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, जिओग्राफिकल, तसला हा विषय नाही आहे. हा विषय खूप स्मूथ आहे. त्याला हँडल करण्यासाठी तुम्हाला ते कळायला पाहिजे की न्यू सेक्ट्स आणि कल्ट्स कसे वाढत आहेत सोसायटीमध्ये, उपासना पद्धती कसे वाढत आहेत, पंथ कसे निर्माण होत आहेत. मग पंथ निर्माण होण्यासाठी आत्ता युवकांमध्ये असणारी एन्झायटी असेल, किंवा आत्ता शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्या असतील, गोंधळ असेल, या सगळ्यांमधून कुठेतरी आत्मशांतीचा शोध घेणारे लोक अध्यात्माकडे झुकलेले दिसतात. हा सगळा आस्पेक्ट तुमच्या याच्यामध्ये ठेवा. म्हणजे तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगतो, APJ अब्दुल कलाम. APJ अब्दुल कलामांचं बोलणं तुम्ही ऐका, खूप ज्ञानाच्या अशा ठिकाणी गेलेले आहेत ते, की त्यांच्या बोलण्यामधून अध्यात्म झुकतं. म्हणजे ते इनवर्ड लुकिंग आहे संपूर्ण. ते बघा ना, त्यांचे जे पुस्तकांची नाव आहे ना, अदम्य शक्ती वगैरे, काय सांगतं, सगळं इनवर्ड लुकिंग आहे. अध्यात्माचा शोध आहे तो. ते धार्मिक नाही आहे, पण ते आध्यात्मिक आहे. मग अशा बऱ्याच जणांचा उल्लेख तुम्ही करू शकता. ठीक आहे. पुढचा एसे जो आहे, पुढचा एसे आहे, आजचा युवक संधी, अपॉर्च्युनिटी आणि एन्झायटी, चिंतेच्या वळणावर उभा आहे. ठीक आहे. क्रॉस रोड ऑफ एन्झायटी आणि अपॉर्च्युनिटी. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला आत्ता सध्या लक्षात येईल की खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. कशामुळे निर्माण झाले आहेत? AI मुळे किंवा सोशल मीडियामुळे. ओपन नॉलेज अवेलेबल आहे ना सगळ्यांना, ऑनलाईन एज्युकेशन वगैरे बऱ्याच गोष्टींमुळे, किंवा ग्लोबलायझेशनमुळे पण म्हणूया आपण, LPG पण कन्सिडर करूया. ह्या सगळ्यांमुळे काय झालं आहे, अपॉर्च्युनिटीज अगणित स्वरूपात वाढलेल्या आहेत. खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला हवं ते तुम्ही शिकू शकता. म्हणजे ज्या फील्डबद्दल तुमच्या पॅरेंट्स किंवा ग्रेट ग्रँड पॅरेंट्सला माहिती नव्हतं, ते फील्ड्स आता तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, ते एरिया एक्सप्लोअर करू शकता. आज जरी तुम्ही सोशल मीडिया ओपन केलं तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दिसून येतात, म्हणजे संधी दिसतात. ठीक आहे. पण संधीसोबत काय होतं, तुमची एन्झायटीसुद्धा वाढते, चिंतासुद्धा वाढते. आणि याचं सगळ्यात मोठं कारण असतं की तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढतात. तुम्ही अतिमहत्त्वाकांक्षी झाल्यामुळे सुद्धा काय निर्माण होतो, तणाव. कारण वास्तव म्हणजे रियालिटी आणि तुमचं जे ड्रीम आहे, ज्याला स्वप्न म्हणूया आपण, ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला खूप मोठी तफावत दिसते. आणि ह्या तफावतीतूनच काय निर्माण होतं, तुमचं चिंता, एन्झायटी निर्माण होते. सो या कॉन्टेक्स्टमध्ये पूर्ण एसे गेला पाहिजे.
आता याला तुम्ही कुठल्याही एका युवकाच्या कॉन्टेक्स्टमध्ये घेऊ शकता की एखादा युवक उठतो, सकाळी सोशल मीडियावर त्याचा वेळ घालवतो आणि संध्याकाळी मग त्याला खूप एन्झायटी यायला लागते की आपण काहीच करत नाही, आपलं आयुष्य निरर्थक आहे वगैरे वगैरे, असे खूप सारे विचार येऊन जातात आणि मग त्याला जाणवतं की आपण कुठेतरी एन्झायटी आणि अपॉर्च्युनिटी या दोन्हीच्या मध्ये अडकले. इव्हन आपण आता MPSC किंवा स्पर्धा परीक्षेच्या युवकांमध्ये पण बघू शकतो ही गोष्ट की एक्झाम आहेत, एक्झाम नाही आहे असं नाही आहे, अपॉर्च्युनिटी आहेत, पदभरती होते, सगळं होते, पण मग काय होतं त्याच्यामध्ये आपल्याला चान्स मिळत नाही किंवा त्याच्यामध्ये आपलं सिलेक्शन होत नाही. आणि मग हे जसं जसं अंतर वाढत जातं, जसं जसं इयर्स वाढतात तसं तसं काय होतं, संधी दिसते लोकांना, काय दिसते की तुम्हाला तुमच्यासमोर संधी आहे पण तुम्ही सोनं करू शकत नाही. मग तुमच्यासमोर काय येतं, चिंता निर्माण होते. आणि चिंता निर्माण होण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी असतात ना, बऱ्याच जणांना डिस्ट्रॅक्शनसुद्धा असतं. ठीक आहे, डिस्ट्रॅक्शन काय करतं, तुम्हाला तुमच्या डिसिप्लिनमध्ये ठेवत नाही किंवा तुम्हाला डेडिकेशन देत नाही. मग तुम्ही काय करता, तुम्ही भरकटता. आणि एकदा भरकटला की तुमच्या ज्या गोल्स तुम्ही ठरवलेत, जे ध्येय ठरवलेत, जी महत्त्वाकांक्षा तुमच्या मनात आहे ती अचीव करू शकत नाही आणि मग तुमच्या संधी आणि तुमच्या याच्यामध्ये चिंता दोन्ही निर्माण होऊ शकतं. सो या कॉन्टेक्स्टमध्ये हा एसे होता पूर्णपणे, म्हणजे थोडासा ट्रिकी म्हणेल मी लिहिण्यासाठी, कारण पूर्ण एसे याच एका कन्सेप्टवर लिहिणं थोडंसं डिफिकल्ट जातं. ठीक आहे, वुमनसारखे एसे सोपे लिहिण्यासाठी, वुमन, एन्व्हायरमेंट, क्लायमेट चेंज थोडेसे सोपे जातात. पण ह्यासारखे एसे लिहिणे थोडंसं म्हणजे फिलॉसॉफिकल टोन पण पाहिजे, सायमल्टेनियसली डेप्थ ऑफ रायटिंग पण पाहिजे तुमच्या याच्यामध्ये, म्हणजे उगाच वरवरचं लिहून पण उपयोग नाही. मग अगदी तुम्हाला अलीकडच्या अनेक उदाहरणांना गवसणी घालावी लागेल, म्हणजे अगदी लिव्ह इन रिलेशनशिपपासून ते तुम्हाला बॉलिवूड कल्चर, सोशल मीडिया स्टार्स, इन्फ्लुएन्सर, ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट कसा एखाद्या इंडिव्हिज्युअलवर किंवा युवकांवर होतो त्या गोष्टींना आपण सांगावं लागेल. कारण तुम्हाला आता काय मटेरियलिस्टिक गोल्स खूप दिसत आहेत, म्हणजे आत्ता जरी सोशल मीडिया ओपन केला तुम्ही, इंस्टाग्राम ओपन केला, तुम्हाला खूप मोठी दुनिया दिसते की जगातील खूप युवकांकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग काय होतं, रिलेटिव्ह डिप्रिवेशन वाढतं. ओके, आपण काय करतो, सापेक्ष वंचिततेचा सामना करतो. आपल्याला असं जाणवतं की अरे आपल्याकडे यातलं काहीच नाही आहे, आपण काय करत बसलोय, आपण अभ्यास करत बसलोय किंवा अजून आपण स्ट्रगलिंग फेजमध्ये, आणि याच्यातून चिंता जास्त वाढते, मग डिप्रेशन वाढतं, मग मेंटल पीस डिस्टर्ब होतो किंवा काही जणांना पॅनिक अटॅक्स वगैरे येतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्हाला ह्या एसेमध्ये ॲड करणं आहे. आणि त्याच्यासोबत संयुक्तिक उदाहरणं पण देणं आहे, म्हणजे अगदी ते ब्ल्यू वेल गेमपासून, म्हणजे लोक कसे अधीन होतात, PUBG सारखे यंत्रणा आहे डिस्ट्रॅक्शन करणारी, त्याच्याबद्दल लिहू शकता तुम्ही. किंवा सोशल मीडियावर रातोरात हे होणारे, प्रसिद्ध होणारे अचानक हे पण होतात, म्हणजे नामशेषसुद्धा होतात, त्याबद्दल पण तुम्हाला बोलायचं आहे. सो खूप डायव्हर्सिटी आहे या टॉपिकला. लक्षात ठेवा, डेमोग्राफिक डिव्हिडंट हा कधी यूथचं डिस्ट्रॅक्शन क्रिएट करू शकतो हे पण आपण नाही सांगू शकत. मग तुम्हाला त्या अँगलने तो कन्सिडर करायचा आहे. पूर्ण भारताकडे एक सक्षम युवक असण्यापासून ते अगदी अशी युवक आहेत की ज्यांचं आयुष्य खूप धोक्यात आहे. मग ते अगदी स्वामी विवेकानंदांपर्यंत लिंक करा, शेवटी स्वामी विवेकानंदांकडे घेऊन जा की स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलं होतं की अवेक, राईज अवेक, असा काहीतरी होता बघा तो विषय, की उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत काम करत राहा वगैरे, असा जो टॉपिक आहे एंडला, त्या अनुषंगाने तुम्ही घेऊ शकता. इवन APJ अब्दुल कलामांना सुद्धा लिंक करू शकता तुमच्या एसेमध्ये. ठीक आहे, पुढचा आहे तंत्रज्ञान हा उपयुक्त सेवक आहे पण धोकादायक स्वामी आहे. ठीक आहे, सर्वंट आणि मास्टर या कॉन्टेक्स्टमध्ये हा एसे आला होता की टेक्नॉलॉजी ही एक बेस्ट सर्वंट आहे पण तो एक डेंजरस हे आहे, काय म्हणतो त्याला आपण, मास्टर आहे. का मास्टर डेंजरस आहे हे पण आपल्याला सांगायचं आहे. सुरुवात पहिला काय करू शकता तुम्ही, एखादं उदाहरणाने सुरुवात करू शकता सुरुवातीला इंट्रोमध्ये, किंवा एखादं कोटसुद्धा यूज करू शकता. म्हणजे आता तंत्रज्ञानाच्या बाबतीत थोडक्यात बघ, लक्षात घ्या, एक बबलू वाडार यांची कविता आहे, बऱ्याचदा यूज केले, तुम्हाला माहिती पण असेल. आउटडेटेड झाले आयुष्य आता, स्वप्नही डाउनलोड होत नाही, संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःखही सेंड होत नाही. ही सेम कंडिशन आपली आत्ताची, की आपल्याला तंत्रज्ञानाची इतकी सवय झाली की आपलं आयुष्य इतकं आउटडेटेड झाले की आपल्याला आपल्या भावनासुद्धा व्यक्त करणं सोपं झालेलं नाही. आपल्याला स्वतःला व्यक्त कसं व्हायचं हेच कळत नाही. म्हणजे उदाहरणार्थ, जो पूर्वीचा समाज विदाऊट टेक्नॉलॉजी जगत होता तो सूर्यप्रकाशाच्या उजेडाने उठत होता. आज आपल्याला अलाराम लागतो, म्हणजे
आपण आपलेच जे सेवक होते, सर्वंट होते, टेक्नॉलॉजी ही आपली सर्वंट होती, त्या टेक्नॉलॉजीला आपण काय केलं, आपलंच मालक बनवलेलं आहे आणि आपण त्यांचे गुलाम झालेलो आहे. या अनुषंगाने घ्यायचं की माणूस किती टेक्नॉलॉजीवर डिपेंडेंट होतो. उदाहरणार्थ ChatGPT हा खरं तर AI अनुषंगाने आलेला टॉपिक आहे, AI किंवा ChatGPT, ज्याचा मूळ अर्थ असा होतो की आपण खूप जास्त टेक्नॉलॉजी वापरायला लागतो आणि एका लेवलनंतर टेक्नॉलॉजी आपल्याला वापरायला लागते. उदाहरणार्थ एंटरटेनमेंटसाठी आपण सोशल मीडिया बनवलं, ठीक आहे, आपला जो फावला वेळ होता तो व्यवस्थित मनोरंजनात जावा म्हणून. याचा अर्थ असा नाही की आपला प्रोडक्टिव्ह वेळ किंवा आपल्या शरीरासाठी असणारा वेळ आपण एंटरटेनमेंटसाठी द्यायला पाहिजे. उदाहरणार्थ रात्रीचं खूप काळ आपण जागतो मोबाईल बघत किंवा सोशल मीडिया बघत. याचा अर्थ होतो की आपला जो झोपण्याचा टाईम आहे, जो प्रोडक्टिव्ह टाईम आहे, तो आपण कशामध्ये इन्व्हेस्ट करतोय, अननेसेसरी गोष्टीमध्ये. म्हणजे सोशल मीडिया आपल्याला कंट्रोल करायला लागतं. तर सोशल मीडिया डिटॉक्स नावाची पण कन्सेप्ट आहे, तुम्ही ऐकलं असेल बघा, किंवा टेक्नो डिटॉक्स पण असते. म्हणजे व्यसनमुक्ती केंद्र, समाज माध्यमांचं व्यसनमुक्ती केंद्र बँगलोरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा झालं होतं. मग या अनुषंगाने मग तुम्ही सांगू शकता की टेक्नॉलॉजी एकदा कंट्रोल करायला लागली, तुम्हाला किती कंट्रोल करते. त्या मी जे मगाशी उदाहरण वापरलं होतं ब्ल्यू व्हेल गेमचं, ते सुद्धा एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. जोपर्यंत गेम तुम्ही तुमच्या मनोरंजनासाठी खेळताय तोपर्यंत ती काय आहे, एक उपयुक्त सेवक आहे. पण ज्यावेळेस गेम तुम्हाला खेळायला लागते त्यावेळेस ती काय होते, एक धोकादायक स्वामी होऊन जाते. मग त्या कॉन्टेक्स्टला एक घेऊ शकता. आता याच्यामध्ये जो फर्स्ट हाफ आहे ना, तंत्रज्ञान हा उपयुक्त सेवक आहे, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का. उदाहरणार्थ बघा, जिथे जिथे टेक्नॉलॉजी खूप चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करता आली, म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन असेल, एज्युकेशनचा स्प्रेड वाढला, आपल्याला एज्युकेशन त्या दर्जाचं संपूर्ण भारतभर देता आलं. त्यानंतर तुम्ही बघा मेडिकल टेक्नॉलॉजी, मेडिकल इक्विपमेंट्स वाढले, डेथ रेट कमी झाला किंवा जे पेशंटचा कॅज्युअलिटीचा रेट होता तो कमी झाला, ठीक आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळे टेक्नॉलॉजिकल इक्विपमेंट्स आहेत. उदाहरणार्थ तुमचे किचनमधले जे इक्विपमेंट्स आहेत, तर तुमचा शारीरिक श्रमाचं काम कमी झालं किंवा ताप कमी झाला. तो ॲग्रिकल्चरमध्ये टेक्नॉलॉजी यूज केली, ॲग्रिकल्चर प्रोडक्शन वाढलं. उदाहरणार्थ तुम्ही ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये बघा, ट्रॅक्टरायझेशन जे झालं किंवा मेकनायझेशन जे झालं, काय झालं शेवटी आपल्याला खूप जास्त जे आपण हे होतो म्हणजे फूड सिक्युरिटी आपली खूप कमी होती, ते आता फूड सरप्लस कंट्री म्हणून आपण डेव्हलप झालो. हे सगळं शक्य झालं टेक्नॉलॉजीमुळे. इम्बहुना मी म्हणेल आता AI आणि जे ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी येते त्याच्यामुळे तर हे अजून वाढेल, चांगल्या पद्धतीने आपण प्रोडक्शन घेऊ शकतो. पण हे धोक्याचं पण आहे. मग धोक्याचं कुठं कुठं दिसतं तुम्हाला, टेक्नॉलॉजी जिथे स्वतः आपल्याला कंट्रोल करायला लागते. मग ते पहिलं तर उदाहरण सोशल मीडियाचंच आहे, पण त्या व्यतिरिक्त असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये आपण खूप टेक्नोक्रॅट होतो किंवा खूप टेक्नॉलॉजीवर डिपेंड होतो आणि नंतर आपल्याला विदाऊट टेक्नॉलॉजी काहीच करता येत नाही. उदाहरणार्थ साधं बेरीज असेल, पूर्वी किराणा मालाच्या दुकानात काका जे असायचे, म्हणजे मी इंट्रो जर केला असता तर असंच केला असता की आम्ही पूर्वी लहानपणी दुकानात जायचो, ते बोलता बोलता बेरीज करायचे. 10, 20 आणि 30 असे म्हणजे ते जे सामान द्यायचे किराणाची यादी पटकन बेरीज करून सांगायचे, 1 रुपयाची पण मिस्टेक होत नाही. आणि आता मात्र कुठल्या किराणामालाकडे गेलं तर तो कॅल्क्युलेटर घेतो आणि 2+2 पण तो कॅल्क्युलेटरवरच करतो. हे जे आहे ना, हे टेक्नॉलॉजिकल डिपेंडंट आहे की तुम्हाला टेक्नॉलॉजीने तुमची जी क्षमता होती मग ते नंबर लक्षात ठेवायचे. उदाहरणार्थ आठवा तुम्ही मोबाईल नंबर किती लक्षात राहायचे सुरुवातीला आपल्याला, कारण ते प्रत्येक वेळेस आपण त्या कीबोर्ड्सवर टाकायचो किंवा कॉल करताना बघायचो. तर मोबाईल नंबर आता कोणाच्या लक्षातही राहत नाहीत, कारण काय झालं, आपण टेक्नॉलॉजीने कंट्रोल व्हायला लागलो, टेक्नॉलॉजी आपल्याला कंट्रोल करायचं कमी व्हायला लागली. सो अशा पद्धतीने हा एसे तुम्ही लिहू शकता. एखाद्या चांगल्या एंडला तुम्ही तो कन्क्लूड करा. याच्यामध्ये एक चांगला इंट्रो असा पण होऊ शकतो. तुम्ही तो रोबो पिक्चर बघितला असेल बघा रजनीकांतचा, ज्याच्यामध्ये इंट्रोमध्ये ते असं दाखवलं की एक चांगला रोबो सर्वंट म्हणून बनवला होता रजनीकांतने, पण ती चिप बदलली आणि तोच एक धोकादायक स्वामी झाला होता त्यानंतर, कारण ज्यांनी बनवलं त्यालाच पहिल्यांदा मारून टाकलं त्याने. हे जो आस्पेक्ट आहे ना, हा तुम्ही इथं कव्हर करू शकता. ठीक आहे, छान एसे होता हा, खूप चांगला गेला असता. मला माहिती आहे मी थोडंसं शॉर्टमध्ये सांगतोय, खूप जास्त डिस्कस नाही करते, पण खूप 8 एसेचे टॉपिक्स आहेत. सो 8 एसेच्या टॉपिक्सला कव्हर करण्यासाठी थोडं आपल्याला ॲडजस्ट करावं लागणार आहे. पुढे बघा, पर्यावरण संरक्षण, ठीक आहे, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन हे विकासातील अडथळा नसून विकासाचा पाया. ठीक आहे, हा कम्प्लिटली इथिक्सचा टॉपिक आहे.
एक आहे ना डेव्हलपमेंट वर्सेस प्रोटेक्शन किंवा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन वर्सेस डेव्हलपमेंट, हा एक खूप इथिकल डायलेमा आहे आणि त्याच डायलेमाला म्हणजे द्वंद्वाला धरून यांनी हा प्रश्न विचारलेला दिसतो. आता बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं म्हणजे याच्यामध्ये आपण ह्याला कीवर्ड्समध्ये ब्रेक करूया. उदाहरणार्थ डेव्हलपमेंट, विकास. विकासाची काय आहे आपल्याकडं डेफिनेशन खूप नॅरो आहे. ही जी व्याख्या आहे ना ती खूप संकुचित व्याख्या आहे. म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंग्स उभ्या राहिल्या, मोठमोठं आर्किटेक्चर उभं राहिलं तरच आपण विकास साध्य केला असं वाटतं आणि म्हणून आपण काय करतो, पर्यावरणाला कमी लेखतो. म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण कमी महत्त्वाचं मानलं जातं आणि मग तिथून काय होतं, तिथून आपला विकास दिसतो फिजिकली पण तो एन्व्हायरमेंटली डिग्रेड झालेला दिसतो. पण प्रॉब्लेम असा आहे म्हणजे आता हे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने पण सांगितलेलं आहे, UN ने वगैरे पण, की जर तुम्ही आत्ता क्लायमेट चेंजसारख्या गोष्टींवर इम्पॅक्ट नाही केला किंवा काम नाही केलं किंवा पर्यावरण आणि विकास यांना शाश्वत विकासाच्या साखळीमध्ये नाही धरलं तर परिणाम काय होईल, नंतर तुम्ही जेवढं डेव्हलपमेंट व्हाल ना तेवढा तुम्हाला तो अराउंड $5 ट्रिलियन काहीतरी आहे आकडा, $5 ट्रिलियन, तेवढी नुकसान भरपाई जागतिक स्वरूपात पर्यावरणाची तुम्हाला भरावी पण लागणार आहे. म्हणजे जागतिक तापमान वाढ होते किंवा समुद्राची पातळी वाढते, जंगलतोड करतोय आपण, एन्क्रोचमेंट करतोय घरं वाढण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट होण्यासाठी, जंगलतोडचं प्रकरण होतं मध्ये झालेलं. हे सगळं काय दाखवतं, आपण डेव्हलपमेंटला डायरेक्ट कॉन्ट्राडिक्टरी मानतो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनपेक्षा. मग बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं पण दिसलं असेल की जो वेस्टर्न घाट कमिटी होती बघा, पश्चिम घाट समिती, तिने काय सांगितलं होतं की सायलेंट झोन हा मोठा असला पाहिजे, 100 किलोमीटरचा असला पाहिजे वगैरे. पण इथे मात्र काय अपेक्षा व्हायला लागली आता की पश्चिम घाटाचा जास्तीत जास्त भाग वापरता यावा. मग त्या अनुषंगाने काय होईल, पर्यावरणावर इम्पॅक्ट होईल. तिथे नवीन नवीन प्रकल्प येतील, जसे की जैतापूरसारखा प्रकल्प आहे ॲटॉमिकवाला. ठीक आहे, एनर्जी सिक्युरिटी भेटेल तुम्हाला, तुमचं डेव्हलपमेंट पटकन होईल, सगळं होईल. पण हे सगळं करताना तुम्ही पर्यावरण कॉम्प्रोमाइज करताय आणि पर्यावरण जर तुम्ही आत्ता कॉम्प्रोमाइज केलं तरी तुमची डेव्हलपमेंट झालेली तुम्हाला दिसली तरी पुन्हा तुम्हाला पर्यावरणासाठी कामं करावं लागेल. उदाहरणार्थ दिल्लीमध्ये आत्ता सध्या कंडिशन अशी आहे की दिल्लीमध्ये फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे पण स्टील दिल्लीला पर्यावरण चांगलं नसल्यामुळे 2-2, 3-3 दिवस, कधी कधी 8-8 दिवसाचा हेल्थ इमर्जन्सीचा अलर्ट द्यावा लागतो. आरोग्याची जी आणीबाणी आहे ना ती दिल्लीमध्ये सरसकट लागते, दर हिवाळ्याला लागते. हे काय दाखवतं की प्रत्येक वेळे डेव्हलपमेंट तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल असं होत नाही. पर्यावरण जर चांगलं असेल म्हणजे पर्यावरणाला सोबत घेऊन जर तुम्ही डेव्हलपमेंट कराल तर तुम्हाला परत हे रिव्हर्स एफर्ट्स घ्यावे लागणार नाहीत. हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट होता, म्हणून त्यांनी याला पाया म्हटलं होतं. जर पर्यावरणाला मूलभूत स्तरावर जर तुम्ही चांगलं ठेवलं तर तुमच्या विकासात तुम्हाला परत माघारी यायची वेळ लागणार नाही, परत मागे येऊन ह्या करेक्शन्स करायची गरज लागणार नाही. मग त्या अनुषंगाने हा टॉपिकसुद्धा खूप चांगला होता. म्हणजे उदाहरणार्थ आपण आता हे पण बघू शकतो की आपण ग्रीन रिव्होल्यूशन केलं, ठीक आहे, तात्पुरतं काय झालं, आपली डेव्हलपमेंट झालेली दिसते आपल्याला. पण ग्रीन रिव्होल्यूशन करताना एन्व्हायरमेंट कॉम्प्रोमाइज झालं, मग परत काय झालं दिसतं तुम्हाला, सॉईल पोल्युशन, वॉटर पोल्युशन किंवा डिग्रेडेशन ऑफ सॉईल, ह्या खूप साऱ्या समस्या झाल्या, अनप्रोडक्टिव्हिटी वाढली. मग सगळ्यात येऊन परत हे कुठं गेलं, परत तुम्हाला काहीतरी त्याच्यावर मेजर करावे लागतात. मग आपण परत काय आणलं, मग शाश्वत शेती आणली, ऑर्गॅनिक फार्मिंग आणलं. मग हे जे रिव्हर्स जाणं आहे हे जावंच लागलं नसतं ना जर तुम्ही आधीच विकासाचा पाया पर्यावरणाला मानला असतं तर. ठीक आहे, सो या संपूर्ण पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमचा एसे गेला पाहिजे. पुढचा एसे आहे करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनतं. हा कंपॅशनच्या रिलेटेड आहे. ठीक आहे, कंपॅशन म्हणजे करुणा, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ही इथिक्सची टर्म आहे आणि एज्युकेशन किंवा शिक्षण या कॉन्टेक्स्टमध्ये त्याला गोवलेलं दिसतं तुम्हाला. आता कंपॅशन विरहित शिक्षण हे कसं चुकीचं असतं ते दाखवतो मी तुम्हाला. उदाहरणार्थ हिटलर सुशिक्षित होता का? येस होता, खूप चांगला शिकलेला होता. त्यानंतर तुम्हाला दिसतो ओसामा बिन लादेन, दहशतवादी होता. ठीक आहे, हा शिकलेला होता का? इंजिनियर होता, चांगला शिकलेला होता. म्हणजे
प्रत्येक वेळेस शिक्षण हे माणसासाठी, ह्युमॅनिटीसाठी चांगलं काम करेल याची शक्यता आहे का? तर अजिबात नाही. पण एखाद्या व्यक्तीकडे जर कंपॅशन असेल, म्हणजे करुणा असेल, इतरांच्या बाबतीत दया, इतरांच्या बाबतीत म्हणजे इतरांचं दुःख निवारण्याची इच्छा, किंबहुना काम करण्याची इच्छा, काम करणं असेल इतरांसाठी, ह्या जर गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुमच्याकडे शिक्षण नसलं तरी तुम्हाला समाजामध्ये मान मिळेल किंवा तुम्ही ह्युमॅनिटीसाठी काम करू शकता. हे डोक्यात ठेवून ISA करायचं आहे तुम्हाला. मग अगदी इंट्रोमध्ये तुम्ही यांच्यापैकी कोणाचं एक उदाहरण वापरा, हिटलरचं वापरा, ओसामा बिन लादेनचं वापरा, आणि त्याविरुद्ध असं एखादीचं एक्झाम्पल वापरा, जसं की सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ ह्या काही उच्च शिक्षित नव्हत्या, पण त्यांच्याकडे काय होती? करुणा होती. त्यांना कळालं की दुसऱ्याचं दुःख निराकरण करणं किती गरजेचं आहे, आणि म्हणून तर त्या ह्युमॅनिटीसाठी काम करू शकल्या ना. म्हणजे जर कंपॅशन असेल आणि एज्युकेशन नसेल तरी चालू शकतं, पण एज्युकेशन असेल आणि कंपॅशन नसेल तर मात्र ते असं डेडली वेपन तयार होईल, शस्त्र तयार होईल की ते मानवतेचा अंत करू शकतं. हा सगळा आस्पेक्ट या एसेमध्ये राहील. मग त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला ह्याला फोड करून पण सांगू शकता. जनरली हा एसे खूप मोठा नाही आहे, त्याच्यामुळे नाही फोड केली तरी चालेल. करुणेशिवाय ज्ञान याच्यावर पहिलं घ्या की कोणी कोणी असं केलं आहे की ज्याच्याकडे करुणाच नाही पण ज्ञान आहे, मग त्याचा चूक कसा झाला आहे, शस्त्र कसं बनलं आहे. आणि या उलट ज्या लोकांकडे ज्ञान आहे, करुणा आहे पण ज्ञान नाही, त्यांनी काय फायदा केला आहे. पण एक लक्षात घ्या, ह्या दोन्ही गोष्टी असायला हव्यात. आत्ताच्या जनरेशनमध्ये, आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडे करुणा पण हवी, प्लस तुमच्याकडे ज्ञान पण हवं. आणि हे जर आपण साध्य केलं दोन्ही, तर सुवर्ण मध्य साध्य होईल. आणि हा सुवर्ण मध्य ज्यावेळेस साध्य होईल त्यावेळेस तुम्ही मानवतेचं भलं करू शकता. ह्युमॅनिटीला लिंक करा किंवा ओव्हरऑल तुम्ही तुमच्या बेनिफिटसाठी लिंक करा. कुठल्या पण टॉपिक्सला लिंक करून तुम्ही हे सांगू शकता की सध्या या दोघांची पण गरज आहे. पण तरीसुद्धा पारडं करुणेच्या साईडला जास्त झुकतं कुठल्याही बाबतीमध्ये. कारण करुणा असेल तर मानवता टिकेल, करुणा असेल तर समाज टिकेल, करुणा असेल तर सभ्यता टिकतील, आणि करुणा असेल तर चारित्र्य निर्माण होऊ शकतं. मग हे खूप सारे मोठे कोट्स आहेत त्याच्यामध्ये यूज करण्यासारखे, ते खूप सारे कोट वापरून पण तुम्ही याचा एंड करू शकता. ठीक आहे. लास्ट जो एसे आहे, बदलत्या हवामानाच्या शेतीवर होणारा परिणाम, क्लायमेट चेंज आणि ॲग्रिकल्चर. इथे मला दिसतं बरं का, MPSCने दोन टॉपिकला एकत्र केलेलं दिसतं. हे GS3 मधले टॉपिक्स आहेत तसे, क्लायमेट चेंज आणि ॲग्रिकल्चर. आता तुम्हाला इंडिव्हिज्युअली पण सांगायचे हवामान बदल म्हणजे काय, ठीक आहे, आणि ॲग्रिकल्चरवर त्याचा होणारा परिणाम काय आहे. परिणाम दोन प्रकारचा असतो, एक पॉझिटिव्ह पण होतो, एक निगेटिव्ह पण होतो. असं कधीच होत नाही की सगळे क्रॉपला निगेटिव्ह इम्पॅक्ट करेल. ठीक आहे, म्हणजे काही क्रॉप्सवर त्याचा परिणाम तर डेफिनेटली निगेटिव्ह होणार आहे. मग तो लोकस्ट अटॅक असेल, म्हणजे टोळधाड ज्याला म्हणतो आपण कीटकांची, ते असेल, किंवा काही ड्रॉट चा एरिया होऊन जाऊ शकतो जिथे वॉटर सरप्लस एरिया आहे, म्हणजे पाण्याची मुबलकता असणारा भागसुद्धा पाण्यामध्ये कमतरता दाखवू शकतो. मग त्याच्यामुळे डिझास्टर येऊ शकतं, एखाद्या ठिकाणी खूप मोठा परिणाम होऊ शकतो. मग त्या अनुषंगाने हे सगळे कव्हर करायचे तुम्हाला दोन्ही टॉपिक. ठीक आहे. तसा मी म्हणेल सरळच टॉपिक आहे, म्हणजे त्याला काही जास्त ओढणताण करण्यात हे नाही आहे. फक्त काय करा माहिती आहे का, क्लायमेट चेंजचा फक्त शेतीवर परिणाम होत नाही, इतर सर्वांवरही परिणाम होतो. एका पॅरामध्ये सांगून द्या छोट्या. आणि हे पण सांगा की ॲग्रिकल्चरवर फक्त क्लायमेट चेंजचा परिणाम नाही होत, इतर घटकांचा सुद्धा होतो. जसं की पॉलिसी मेकिंग आहे, जसं की फार्मर्सचं नॉलेज आहे, वगैरे वगैरे. कारण क्लायमेट चेंज हे नॅचरल फेनॉमेनॉनसुद्धा आहे. जरी त्याचा वेग हा याच्यामुळे वाढला असेल इंडस्ट्रियलायझेशन नंतर, पण क्लायमेट चेंज, हवामान बदल हे नैसर्गिकसुद्धा होत असतं. तरीसुद्धा शेती किंवा व्यवस्था अस्तित्वात राहायला हवी, आणि जर ती राहत नसेल तर आपल्या ज्ञानामध्ये कुठेतरी कमतरता आहे किंवा आपण कुठेतरी ॲडॉप्ट व्हायला शिकत नाही. सो रेझिलियन्स ज्याला म्हणतो ना, लवचिकता, काळानुसार बदलण्याची क्षमता, मग ती कशी निर्माण करू शकतो. सो न्यू फॉर्म ऑफ टेक्नॉलॉजी असेल ॲग्रिकल्चरमधले, मग तो सोल्युशन पण तुम्ही देऊ शकता की आता अशी कंडिशन आहे की क्लायमेट चेंज इतक्या लेवलला झालेलं आहे की ते इरिव्हर्सिबल आहे. सो आपण पुन्हा त्या ठिकाणी येऊ शकत नाही. सो आपल्याला ॲडॉप्ट व्हावं लागेल ॲग्रिकल्चरला, सोल्युशन ओरिएंटेड, विथ
हे जो इम्पॅक्ट आहे क्लायमेट चेंजचा तो कसा कमी करता येईल ॲग्रिकल्चरवर, त्यावर आपल्याला काम करायचं आहे. अशा स्वरूपाचं सोल्युशन ओरिएंटेड तुम्ही लिखाण ठेवू शकता. ओके, ठीक आहे. थोडंसं मी जास्त स्पीडमध्ये घेतलं आहे, मला माहिती आहे. बरेचसे मुद्दे मी फळ्यावर न लिहिता असेच बोललेले आहेत, पण वेळेची मर्यादा आणि तुमच्यापर्यंत सर्व टॉपिक्सचा एक मूळ अर्थ तरी जावा या अनुषंगाने हे लेक्चर घेतलेलं आहे. तुमच्या प्रतिक्रिया काय असतील किंवा काही कमेंट्स असतील याच्याबद्दल तर मला कळवू शकता. तुम्हाला जर अजून एसे वाचायचे असतील छान मराठीमधले तर हे निबंधदर्शिका नावाचं पुस्तक आहे. सो हे पुस्तक तुम्ही परचेस करू शकता. याच्यामध्ये GS आणि याचे फिलॉसॉफीचे खूप सारे एसेज आहेत. सर्व एसे मराठीमध्ये आहेत. तुम्हाला खूप सारे कोट्स मिळतील, खूप सारे इन्फॉर्मेशन मिळतील. आणि ज्यांनी हे पुस्तक ऑलरेडी वाचलेलं आहे याच्यामध्ये ह्या मेन्ससाठी त्यांना माहिती आहे याचा फायदा किती झाला आहे. सो ते पण करू शकता. अदरवाईज इंग्रजी माध्यमातील मुलं टॉपरच्या कॉपीजसुद्धा यूज करू शकतात. बाकी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, प्रयासने आत्तापर्यंत घेतलेल्या सर्व इनिशिएटिव्हबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल, डाऊट्स असतील, एसेबद्दल काही डाऊट्स असतील, सो तुम्ही ऑफिसला कॉन्टॅक्ट करा. आणि पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. थँक्यू.